एकदम ते चिकन काढले त्याच्यातच असतं. बोला बोला नाव घ्या. उंबरठ्याचं माप लक्ष्मीच्या पावलाने नाही वाचते काय नाही का आम्हाला ऐकायला येऊ दे. कधी बोलतच नाही काय ऐकणार आहे. थांबा थांबा जरा नाही थांब. उंबरठ्याचं माप पायाने लोटते. स्वप्नेश्वरांच्या घरात लक्ष्मीच्या प्रवेशाने गृहप्रवेश करते. लवकर बोल. तुम्ही सगळं सांगितलं बोल ना. लवकर बोल. गाडीमध्ये पटकन होतो. एवढं विसरला तो. 4 रुपये तुला 4. ए बोल तू बोल सांग त्याला. सोना सांग सांग. रुसला श्रीकृष्ण राधेच्या जाण्याने. रुसला श्रीकृष्ण राधेच्या जाण्याने. हा ऐकायला येत हो नाही. परत पहिल्यापासून. रुसला श्रीकृष्ण अरे राधेच्या किती वेळ रुसलाय. रुसला श्रीकृष्ण राधेच्या जाण्याने. सुख आले सोनालीच्या खेळाने. ओलांड. राईट पाय. हा हे उजेड दे उजेड. तुमचं युट्यूब आहे का? एक बॅग घेऊ का? साडीवर घेतलं. हे अडकले ते पण. आता 2 मिनिटं थांब जरा पाय. मला वडापाव दिले आणि आमचंच आहे ना दोघं तिघांचं. कोणाचे ह्याच्यातलं कोणाला द्यायचं हा ना. आम्ही चाललोय. कोणाला हवाय लवकर खा. कोणाला हवाय हा 2 बाहेर काढून दे. स्वप्नेची पूजा झालेली आहे. आज पूजेचं जेवण चाललंय. ह्या तिघी जणी संकेता माझी भाऊजय आणि माझी लेक तिघी जणी जेवण करतायत. आणि मी दिवसभर पालेभाजी आणि भांडी घालते. आणि पालेभाजी फक्त निवडली. माझ्या बहिणीने केवढा बसून आहे ना हुकूम सोडते. आणि मोठ्या बहिणीने घावणे पाठवले आज सकाळी नाश्त्याला. मी नाश्ता करून पाठवला आहे ना. त्यांचं जरा कमी करायचं. भांडी करून वरती. अच्छा संगीता तू आज काय काम केलंयस? चपात्या बनवल्यास? 41 चपात्या भाजल्या. हिने लाटल्या आणि तिने पीठ मळलं. अच्छा. आणि पालेभाजी साफ केली. एक जुडी केली पळाली. अरे आई तू काय काम केलंस? पालेभाजी साफ केली आणि मी आहे ना टाइमपास म्हणून. आणि माझी लेक आता वरण फोडणी घालली. आज प्रणालीने भरपूर काम केलं. हा हा प्रणालीला काय रेसिपी यांची? चवळीची भाजी आमच्या गावात बनते. काय दाखवायची आहे? काय करते? जा तुम्ही. काय करताय? बोला तरी काय करताय ते. आमची चिपळूणची वेगळी आहे. बोल गं सीमा. सीमा तुम्ही मालवणची दाखवली. ही आमची चिपळूणची भाजी आहे. एकदा खाल्ला मालवणवरून परत गाडी करून याल. आम्ही हे एव्हरेस्ट मसाले वापरतो. आम्ही आमचा मालवणी मसाला वापरतो. तुमचा घरगुती आम्ही केलेला. अच्छा. आम्ही विकत आणून नाही करत.
आम्ही लोकांना बोलवतो की बाबा या टेस्ट करून बघा कोकणातलं. मालवण मला बोलवतच नाही. किंमत सांगतात 250 रुपयाला पाव किलो काजू. जी मालवणला नावं ठेवते की मालवणमध्ये. तुमच्या भाजीला जर कलर आला ना तर ती खरी भाजी. हा लक्षात ठेव, भाजीला कलर यायला पाहिजे तुमच्या. फक्त बघ आम्ही शिकलोय आता 2 वर्षात काय काय. प्रणली तुझं गाव कोणतं? हिंगळे. कुठे? कणकवली मध्ये ना? कणकवली की मालवण तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. जिल्हा सिंधुदुर्ग. मग ते हिंदळे. एकच झालं ना? हा एकच. मग माझं पण सेमच आहे. अच्छा, हिंदळे गावातली रेसिपी नाही ना ही? नाही ना ही रत्नागिरीची आहे. अच्छा, ही चिपळूणची रेसिपी आहे. आम्ही मदतनीस. गुळाचा खडा दे. टाकणार आहेस? हा, आम्ही गोडा मसाला बोलतो. खोबरं कांदा भाजून. अच्छा, सगळं आहे बघ. तेल कमी पडलं वाटतं तुमच्या भाजीत. तुम्हाला तर्री पाहिजे ना? तर्री पाहिजे ना, तर्री. चवळी उकळून घेतली ना, हा, चवळी बटाटे शिवरी सगळी. आणि गोडा मसाला, आलं लसूणची पेस्ट, हा ह्यांचा स्पेशल चिपळूणचा मसाला घरी केलेला. हा पण आमचा गरम मसाला. गरम Special मसाला. आम्ही घरी केलेला. अच्छा, अंगाराची भांडी कुठे फोडायला लागेल ना. ह्याने फोडायला सांगू. सुनेनी कापायला ना थोडंसं ते नैवेद्याला गुळ आणि खोबरं लागेल. गरम मसाला आहे ना. टाकू एवढा. बस ते तिखट आहे का कसं आहे माहिती नाही तर. बटाट्याची भाजी टाकलेला ना, नाही तिकडे एवढं. बस जरा ती टाकू. नाही टाक. हे मला द्यायच्या. चालेल. थँक्यू. कश्मीरी भरून अगं मी करते वरच्यावर लाडू हे. पण मला हे खूप आवडतात. ही तरी जाड दळले तर माझ्या चोळून पीठ दिलं म्हणून मी बारीक दळते. ह्याच्यापेक्षा टेस्ट लागतात ते. अच्छा, पुढच्या वेळेला करीन मी खरंच. नाही खरंच छान आहे. तुपातले मस्त आहे, मला आवडले. मग द्या. बाय. मावशी बनवणार आहे ना, सुरेखा मावशी. मामा मस्त बोललायचा, बघितलं तू? व्हिडिओ टाकलाय मी. सगळी जेवायची भांडी तिथेच आहे. हे कसं हॅलो नमस्कार समर्पयामि गौरवाणि हातानं दामनं थोडा स्थावर धूपं समर्पयामि स्थावर दीपं समर्पयामि अवाहित नैवेद्याभ्यो नमो नमः नैवेद्यनार्थे प्रदस्थापित यथा लाभो शय नमः जनाय नमः उदानाय नमः समनाय नमः ब्रह्मणे नमः प्राणाय नमः वनाय नमः जनाय नमः उदानाय नमः समनाय नमः ब्रह्मणे नमः तीन वेळा प्रणितामनं थोडा उत्तरा भोजनं समर्पयामि हस्तमो वृक्षारनं समर्पयामि आचमनं समर्पयामि करोदवरदनार्थे पुष्पद्वाराचंद्रं नमस्कारात् समर्पयामि ते वेळ आहे भाजीपर्यंत करू दे. आता सतरच्या प्रसादाची सुरुवात करतो. 1.25 किलो रवा घातलाय. हा, आता आपण ना तुपामध्ये रवा आपण भाजून घेतोय. आता हा पूर्ण अर्धा भाजून झाला ना की मधात केळी परतून घ्यायची, म्हणजे तो प्रसाद खराब होत नाही. अच्छा, तुपामध्ये परतल्याने. आणि मग थोडा भाजून तूप केळी परतून झाल्यानंतर मग ड्रायफ्रूट परतून घ्यायचे, म्हणजे तो क्रिस्पीपणा त्याच्यामध्ये राहतो. आता हे किती लिटर तूप टाकलेस तू एवढ्या 1.25 किलो रव्याला? 1.25 किलो. 1.25 किलो तूप. हा,
आता आपण केळ टाकूया. माझ्या शेवण भात टाकू. हा म्हणजे शिऱ्यातच टाकायचे, रव्यातच टाकायचे. म्हणजे तूप तळून निघेल आता ते. अच्छा. तळून निघाल्यामुळे प्रसाद किती दिवस राहिला तरी खराब होत नाही. अच्छा. आणि वेलची पावडर शेवटी टाकायची कारण त्याचा वास उडून जातो. गाळणी आहे ना ही मला दूध गाळायला पाहिजे. तसं जास्त जरा पण घालू नकोस म्हणजे वरती तूप जातं तसं आहे बघा. आता रवा भाजत आला ना की तूप सुटत जातं त्यातून, ते समजतं आपल्याला भाजत आला रवा. मग आता हे केळं भाजलं कसं कळणार तुला? ते आपल्याला अंदाजाने नेहमी करतो ना त्याला ते बरोबर समजतं की आता हे वरती तूप येईल की नाही, म्हणजे ते तुपामध्ये केळं तळून तुला केळ्याचा वास येतो. केळ्याचा वास पण येतो. हा केळ्याचा वास यायला लागला. केळ्याचा वास येतो. आता यामध्ये आपण हे पहिले बदाम घालूया आणि हे काजू. आता हे पण भाजून घेणार. हा आणि चारोळे. हे जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडेल ते घालायचं. खारीक सोडू ना. खारीक अक्रोड. हा पिस्ता घालू शकतो आपण यामध्ये. आता मग कसा सुगंध येतो. रवा पण छान भाजला आणि कलर पण छान आलाय गोल्डन. मस्त आयडिया तू आई ह्याचा. आम्ही शिरा पण घेतो. नाही केळ्याचा वास छान येतो आता. खाली परतून झाल्याच्या नंतर गरमच दूध घालायचं. थंड दूध घालायचं नाही पण ते सुद्धा गाळून घालायचं. गाळून घालायचं. त्याची साय पडली ना की फाटल्यासारखा वाटतो, प्रसाद वाटतो. अच्छा. चवीमध्ये फरक पडत नाही पण प्रसाद फाटल्यासारखा. अच्छा दिसतो असा. तूप आता वरती आलं म्हणजे आपला रवा भाजून झालेला आहे आणि ड्रायफ्रुट्स आणि ते तळून झालेले आहे. कारण एकदम कापलेले ना. केळी तू दोनच वापरलीस ना? वेलची वापरलीस की नॉर्मल? नॉर्मल सोलून घातली कारण नंतर साली जर मिक्सरला लावली ना तर काळपट प्रसाद दिसतो. अच्छा. कलर दूध होतच आहे ना प्रणाली. त्या उकळीमध्ये हवा वाफ येते. मोबाईल वरती अच्छा साय पडू नये म्हणून गाळून घ्यायचं. गाळून घेतलंय आपण दूध. आता मला सांग हे 1.25 किलो रव्याला किती लिटर दूध घेतलं? 1.5 लिटर. 1.5 लिटर दूध टाकलंय आपण. कारण जाड रवा असेल ना तर दूध जास्त लागतं आणि बारीक रवा असेल तर 1.25 घ्यायचं. अच्छा. आणि आपण पाणी आपण अजिबात साखर घालायची. रवा फुलून आल्याच्या नंतर आता मंद गॅस करून हे झाकण मारून ठेवायचं. आता ही बघ केवढा येतो तर फुलून वरती येतो. चालू आणि गॅस खाली फुलून आलं ना. आता साखर घातली ना की परत तो सैल होईल. जरा आधी करपलं नाही ना. आता 1.25 किलो साखर टाकतेस ना? हा 1.25 किलो साखर. कॅटररचं नाव फक्त हे आम्ही हाताखाली आम्ही वर्क 500 रुपये चव्हाण कॅटरर्स. मी 500 रुपयाला ऐकणार नाही पण माझी मेहनत जी आहे पुरणपोळ्याची. पुरणपोळी आता 20 रुपये. आज मी पण 500 रुपयाला नाही ऐकणार. आम्ही दोघी पण नाही ऐकणार 500 रुपये. नाही कसं ऐकणार. ही हेल्पर आहे. मला हे आज केलंय हे बोलवाय तू बोल ना मी केलंय म्हणून.
साईजची पण भाजी लावली भाजी हाताखाली माणसं देसी मध्ये साखर विचारली नाही ना गॅस वाढवला ना गॅस लगेच करते. पण तूप छान सुटलंय. हा मस्त वाटतं. आता आपण एकंदर वेलची पावडर घालूया. सगळ्यात शेवटी वेलची पावडर म्हणजे काय होईल याचा वास टिकून राहील. आणि आता किती वेळ झाकून ठेवायचा? तरी पण 10 मिनिटं ठेवावं लागेल कारण साखर पूर्ण विरघळायला पाहिजे ना. मग प्रसाद झाला है ना. किती छान दिसतो बघ. आता आपला प्रसाद संपूर्ण झाला. आता हा सत्यनारायणाला नैवेद्य दाखवायचा. त्यामुळे हा हो हे ठेवू त्याच्यावर नंतर वरती ठेवते. दोन वाट्या स्टीलच्या अथवा काहीतरी प्लेट असेल तरी चालतील थोडेसे दोन. मगाशी पंचामृताचं चालू होतं तेव्हा आला असतं छान झालं असतं. मला आधी बोलला असतं. अच्छा तेव्हा इथे आंघोळ वगैरे घालतो ना आम्ही पंचामृताची. खूप चांगलं करता आलं असतं. हो काढा ना थोडं. याच्यातच नाही करत का तुम्ही? सोपातच नाही करणार का? आपण घरात आहोत, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. जिथे पर्याय नाही तिथे जाऊन ठेवणार. आपल्याकडे सगळ्या गोष्टी इथे मिळणार आहेत. जसं सांगितलं तसं करायचं आपण शक्यतो. सार्वजनिक बोलण्यामध्ये ह्या गोष्टी मिळत नाहीत. मग तिथे टोप ठेवला तरी चालेल. सत्यनारायण सांगो परिवार नैवेद्यनार्थे पुरतस्थापित यथा लाभ प्राप्त संयावक नैवेद्यम निवेदयामि. हातावर पाणी घ्या आणि सखोल पाणी फिरवा. नैवेद्यार्थे संयावक नैवेद्यम निवेदयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, रक्षालं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. करोदनार्थे पुष्पद्वारा चन्दनं समर्पयामि. नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. नमः. एकदा नैमिषारण्यात शौनिका ऋषी तया संगे पौराणिक सुधा कथा परिसावी. हाच प्रश्न विचारिता तये नारद दैवेळी बोले भगवंत. तिचा सुरसता समस्त शांत चित्ता एक महायोगी नारद मुनी फिरता सा त्रिभुवने दैजा जो चांदीच्या समयी सोन्याच्या वाती स्वप्नेश्वर माझे पती मी त्यांची सौभाग्य होती. चला लवकर स्वप्नेश. आता माझी पाळी. मेथीची भाजी आज बनवलेली नाहीये. प्लीज नाव घेऊन. पालेभाजी पण नाही. भेंडा कापायचा. बोल काहीतरी तेच घे. तेच घे. क्रिकेट 1 2 3 बोल. असे गुरुजी भेटले पाहिजेत. काय म्हणते का आता आपण त्यांना सोडले की ती सवय लागते त्याची. घेतलं पाहिजेच आहे ना. स्वप्नेश भांडूपच्या ग्राउंड मध्ये पडली माझी विकेट. भांडूपच्या ग्राउंड मध्ये खेळत होतो क्रिकेट. सोनालीला बघून पडली माझी विकेट. घ्यायचं मग काय. भांडूपच्या ग्राउंड मध्ये खेळत होतो क्रिकेट. सोनालीला बघून पडली माझी विकेट. माझी तिला बघून माझी पडली ना. ठीक आहे चला आपण आरती करून घेऊया आणि मग जेवण झालं की नैवेद्य दाखवायचं. काही
महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं गौजं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वरं राजं महाराजमाधिपत्यमयं समन्तवर्या देवा सवासरिति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। पूजेचं जेवण सांग. भात बोलायचं, पापड, पापड आहे, कटाची आमटी, कटाची आमटी आहे, पालेभाजी, पाल्याची भाजी आहे, हे चवळी बटाट्याची भाजी, हा, हे वरण आणि हे पुरण. आणि हा पुरणपोळ्या. सत्यनारायणच्या पूजेचा नैवेद्य. आज खूप काम केलं प्रणालीने. ऐक ना असं बोल की माहेर बसून चालते आता म्हणून तोंड गोड करते. काय मिठाई दाखव जरा. ए पण तू सत्कार करतेस ना आमचा. ए द्यायच्या हातात घेऊन होती हातात घेतला. अरे ती देते अख्खं देते ती. हा पण तू तिकडे जाऊन बोल माहेर वाचीसाठी आणली आहे. तिने ते मला दिलंय. ती बोलली माहेर वाचण्यासाठी आणली मिठाई. आणि प्रणाली कोण ग? ती डोंबिवलीतच राहते ग. मी सायन्स. माझा नवरा घर जावाई नाही बाई. घरजावाई गेलाय. हा जाऊ दे. ऐका आधी ऐक तर. आता 3 दिवस स्वप्नेशचं लग्न झालेलं आहे. तर सगळ्यात जास्त काम ज्याने केलं त्याचा सत्कार कर आणि जो सगळ्यात जास्त कामचोर होता त्याचा पण सत्कार कर. कामचोर 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 कामचोर. हे काम केल्यानं नारळ द्या. आणि सगळ्यात जास्त काम कोणी केलं 3 दिवसात? सगळ्यात जास्त काम कोणी केलं 3 दिवसात? हा खरा कोरी साफ करण्यापासून आज महिनाभर ती आपल्या खरं सांगते ह्याना एक नारळ हातात. हा हे असलं नाही. हे कामचोर एक कामचोर बघायला येते. आम्हाला सुकलेला हात नाही नाही ते कामचोरांचं. कामचोर नाही का नारळ. हे महत्वाचं आहे. हे पण तुला माहितीये का लोक कोणत्या झाडाला दगड मारतात? ज्या झाडाला जास्त आंबे लागलेले असतात त्याच. म्हणून तुम्ही आम्हाला दोष देता. गांधील माशीचं पोळ हा पण सत्कार मूर्ती आहे. गांधील माशीचं पोळ असतं तिथे पण मारतात. पोळ नाही. दे दे. दोन महिने रूम साफ करण्यापासून खूप खूप मदत केली. हा मुलगी बघण्यापासून पायाचा ऍक्सिडेंट झाला असून इंजुर्ड असून पण एवढं धावपळ करून पूर्ण केल्याबद्दल तरुण काकांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि त्यांच्या मिसेसचा सुकलेला हात. सत्कार दोघांच्या पाया पडा. सत्कार म्हणजे कसं आता पॅकअप करूया. पॅकअप करूया आता. आईस्क्रीम राहिल्या. पॅकअप करूया. फंक्शन पॅकअप झालं ना. हे बघ या पोरीने कधीच काही काम येत नव्हतं तरी सुद्धा माझी इज्जत काढते की ज्याने केलं हिला म्हणजे कधी काम केलेलं नाही तरी सुद्धा तिने केलं. आज केलं की नाही.
नारळाची तरी त्याच्याबद्दल नारळ पण द्यायचं. बोरीवरून इतकं लांब आल्याबद्दल बोरवलीवरून एवढा प्रवास करून आणि प्रसाद सत्यनारायणचा प्रसाद. अरे बर तुमचा 3 दिवसाचा फंक्शन मी रेकॉर्ड केलाय, माझा सत्कार करा. आणि प्रसाद चांगला केला मी रात्री झोपली 2 दिवस गोधडी गोधडी आम्ही पळत होतो तुमची गोधडी हॉलपर्यंत ती गोधडी फिरवली. आमची करमणूक केली 3 दिवस आणि टाइमपास झाला हे केलं म्हणून नारळ पण देऊन ते सत्कार करायचा. हे नारळ आहे पाया पड रे पाया पड. हे टाव टाव अरे एवढे सबस्क्राईबर दिले. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही फिरणार आहात. एकदम एक स्वप्नेश हे घे. नारळ घेऊन त्याच्या तुम्ही मुलगी बघण्यापासून आणि पत्रिका जमवून लग्न हॉल बिल सगळं जेवणाचं टेस्टिंग करण्यापासून जेवणाचं टेस्टिंग करण्यापासून सगळी मेहनत चक्कर येईपर्यंत. चक्कर येईपर्यंत एकमेव मामा आमचे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करतोय. दगदग झाल्यामुळे त्यांच्या मिसेसची पण तब्येत बिघडली तरी सुद्धा त्यांनी आज हजेरी लावली, याचाच आम्हाला आनंद आहे. असंच सगळ्यांची लग्न पार पाडा आणि आमचे युट्यूबचे सबस्क्रायबर वाढवा. हा सगळ्यांची आता पुढे राहिलेली आहेत आमचे 2 अजून बाचे, त्यांची पण लग्न आहे पार पाडावे. हा चला. मी आईस्क्रीमची पार्टी पण केली, म्हणजे आम्ही आईस्क्रीम सोडलं नाही, आम्ही सगळंच घेऊन चाललोय आता इथून. थँक्यू सो मच. हा आता आपण परत भेटू तेव्हा पण आम्हाला आमचा पाहुणचार असाच करा. बाय बाय. आम्हाला पण चान्स द्या, आमचं पण पाहुणचार करा. हा आम्ही नक्की करू, कधीतरी या. बाय बाय. पॅकअप.